परत प्रसारित केले व त्यानंतर सातत्यानं दिवसभर 6ला 7ला प्राईम टाइमला 7:30ला 10ला आणि 1 वाजता असं कधी होत नाही. पण कालचा एक वेगळा अनुभव मला या माध्यमाचा मला पाहायला मिळाला. सभापती महोदय, या एकूण प्रकरणामध्ये त्या वाहिनीचे निवेदनकाचा जो सूर असा होता की ही लक्षवेधी प्रश्न लावण्यात आला, मात्र तो चर्चेला येऊ नये म्हणून पैसे घेण्यात आले व नंतर तो चर्चेला आला नाही व काहीही कारवाई झाली नाही म्हणून या सर्व बाबी सिद्ध होतात आणि विधिमंडळामध्ये दलालीचं काम चालू आहे आणि या विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांवर, आमदारांवर आणि विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्यावर सुद्धा या ठिकाणी 50 लाख रुपये घेण्याच्या संदर्भामध्ये, दिल्याच्या संदर्भामध्ये ऑडिओ क्लिप या ठिकाणी द्यायचं यांचं म्हणणं आहे. यांच्याकडे कदाचित वेगळी क्लिप असेल. कपिल साहेब त्यांना बोलून द्यायला, ते स्वतःच एक्सप्लेनेशन देतात. ठीक आहे, ते बोलतील ना. 2 गोष्टी आहेत सभापती महोदय, 2 गोष्टी आहेत त्याच्यात. मी या सभागृहाचे नेते आदरणीय दादांच्या जे काही आक्षेप आहेत त्यांनी या सभागृहात मांडले, पण त्याच्या अगोदर सभापती महोदय, या विधिमंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर, विधिमंडळावर, विधिमंडळाच्या सदस्यावर आणि विधिमंडळाच्या विरोधी पक्ष नेत्यावर दलाली करण्याच्या संदर्भातला सगळ्यात मोठा आरोप त्या वाहिनीनी त्या एका आरटीआय ऍक्टिव्हिस्टच्या माध्यमातून, असं कुणीही सदनातलं जर गेलं आणि त्याला जर माध्यमांनी बोलवलं आणि विचारलं, त्याला सांगितलं किंवा आमच्याकडे ही माहिती आहे आम्हाला द्यायची, तर कुठलंही माध्यम तिथं दाद देणार नाही. पण या दळवी नावाच्या आरटी ऍक्टिव्हिस्टला काल त्या प्राईम टाइमला या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांनी जे आरोप केले सभापती महोदय, ते आरोप विधिमंडळाची बदनामी करणार होते. माझं सोडून द्या, मी नंतर येणार आहे माझ्यावर काय काय ह्यांना करायचंय, कसं चाललंय, आणखीन काय काय चाललंय. माझी एक भावना होती सभापती महोदय, माझी 2री टर्म आहे या सभागृहामध्ये. जर धनंजय मुंडे म्हणून आरोप झाले असते, विरोधी पक्ष नेता म्हणून आरोप झाले असते, आज जे काही झालं खालच्या आणि वरच्या सभागृहात, ते मला मान्य होतं सभापती. मला सुईच्या टोका एवढं सुद्धा दुःख झालं नसतं. पण ज्या वेळेस विधिमंडळाला एक वाहिनी, सर्व वाहिन्या नाही, फक्त एक वाहिनी विधिमंडळाला दलाल म्हणते, विधिमंडळाच्या अधिकाऱ्याला दलाली खाल्ल्याच्या बाबतीत सांगितलं जातं, आमदाराला आणि विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा दलाली गेली, अशा पद्धतीचा विषय होता. सभापती महोदय, त्यावेळेस अख्ख्या विधिमंडळाने त्या माध्यमाच्या विरोधात या सभागृहामध्ये काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे होतं. पण इथं तसं झालं नाही. तसं झालं नाही, कारण विधिमंडळात सुद्धा आता अतिशय कमकुवत राजकारण केलं जातं. ही सुरुवात आहे, मला आनंद आहे. असं कधी झालं नाही. ही सुरुवात जर सत्ता पक्षाकडून याकडे झाली असेल तर सभापती महोदय, त्याचा शेवट नक्कीच विरोधी पक्षाकडून होईल. हा शब्द आज सभागृहामध्ये शेवट मी करणार. एका व्हिडिओ क्लिप मध्ये सांगितलं जातंय की या ठिकाणी विधिमंडळामध्ये 2 कोटीचा व्यवहार झाला, 1.5 कोटी रुपये काही अधिकाऱ्यांना दिले गेले आणि उद्या जर धनंजय मुंडेला वेळ द्यायची. हे व्हिडिओ क्लिपचं सांगतो दादा. तुम्ही जे म्हणताय तो दळवी म्हणत होता. मी ज्या वेळेस फोनवर गेलो की मी आपल्याला 15 मिनिट भेटलो आणि धनंजय गावडे असा म्हणतोय की मी धनंजय मुंडेला 50 लाख रुपये दिले, हे दळवी म्हणतोय. जी ऑडिओ क्लिप आहे, या ऑडिओ क्लिपवर आपल्याला आक्षेप आहे. या ऑडिओ क्लिपला आपल्याला वाटतंय की या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मला या ठिकाणी या सदनातून बरखास्त केलं पाहिजे. ती ऑडिओ क्लिप दादा फक्त एवढंच सांगते की उद्या जर गरज पडली, धनंजय मुंडेचा काही विषयाला अडचण आली, तर तो एसबीआयचा मॅनेजर असा म्हणतोय की मी माझ्या खिशातलं 50 लाख रुपये देईल, अडचण आली तर. हा तुमचा माझ्या बाबतीतला आक्षेप आहे सभापती महोदय. पण सभापती महोदय, हे करत असताना 3 वर्षाच्या अखंड मेहनतीनं आम्ही जे आरोप सरकारच्या आणि मंत्र्यांच्या विरोधात केले, त्याच्या बाबतीत अगोदर हे सरकार काय भूमिका घेणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे सभापती महोदय. ते स्पष्ट केलं पाहिजे. नाही तर तुम्हाला असं वाटतंय की कोण कसंही भिल. गेले दिवस आता पायाखालची वाळू सरका लागली आहे, त्यामुळे हे सगळे दिवस आठवतात.
पण एक गोष्ट सांगतो सभापती महोदय, मी माझा धर्म पाळतोय, हा माझा राजधर्म आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून माझी बांधिलकी ही महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या हिताची आहे. संदर्भ सभापती महोदय, 12 कोटी जनतेच्या हिताची आहे. आणि त्या हिताची भूमिका घेत असताना आम्ही काही कुणाचं आयुष्य राजकीय उद्ध्वस्त व्हावं याच्यासाठी नाही केलं. तर या सभागृहात आम्ही काही गोष्टी अशाही पाळल्या दादा, की 2 मंत्र्यांच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये काही विषय निघाला नसताना सुद्धा 2 मंत्र्यांनी इथं खुलासा केला. तुम्हाला कशीही माणसं आता जमतात. काल ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ते माणसं आज तुमच्याकडे आले की ते शाहू झाले, हे सगळ्या महाराष्ट्राने बघताय. आम्हाला विश्वासार्हता नाही, तुमच्या विश्वासार्हतेवर आज सबंध महाराष्ट्रातल्या जनतेने प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. सभापती महोदय, मला एका गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा आहे. आज या विधिमंडळाचे प्रमुख म्हणून, पीठासीन अधिकारी म्हणून हे सदन सभापती महोदय आपल्याकडे हात जोडून विनंती करून भीक मागतोय. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कोण दळवी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची नार्को झाली पाहिजे, धनंजय मुंडेची नार्को झाली पाहिजे, धनंजय गावडेची नार्को झाली पाहिजे. सभापती महोदय, त्या माध्यमाच्या संपादकाचीही झाली पाहिजे. आणि जे दोघं त्या ठिकाणी वार्ताहर बसले होते समोर, त्यांची सुद्धा नार्को झाली पाहिजे. आणि काल या विधान भवनामध्ये तो दळवी कुणाच्या चेंबरला गेला, कुणासोबत होता, सभापती महोदय, सीसीटीव्ही फुटेजवर सगळं काही आहे. त्याचे अधिकार आपल्याकडे आहेत. एकदा कळू द्या सदनाला काय नेमकं झालंय, काय हे राजकारण आहे आणि कुणासाठी करताय. माझा आवाज दाबायला, मी मेलो तरी तुमच्या विरोधातच आवाज निघणार. आता मेलो तरी, हे लिहून घ्या, मेलो तरी, मरताना सुद्धा. सभापती महोदय, या गोष्टीचा विचार, पण मला सभापती महोदय हे बोलत असतात नाही तर कशासाठी काम करायचं. सभापती महोदय, कशासाठी काम करायचं. वयाने लहान जरी दिसला असलो तरी राजकारणामध्ये हे सगळं बघत असताना, सगळ्याच सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक आजार झाले. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कुणाचा संबंध नाही, मी बोलत नाही, माझं कुठं संभाषण नाही, माझं कुठं रेकॉर्ड नाही. फक्त एक संधी मिळावी, ह्या संधीच्या शोधात दादा गेली 3 वर्ष आपण होतात, आपला पक्ष होता, सत्ता पक्ष होता, हे आज मला कळायला लागलंय. मी मंत्रालयाच्या समोरच निवासस्थान घेतलंय आणि आपले सगळे ऑफिसर जे इंटेलिजन्स असतं सगळं फिरत असतं. पण हे सगळं तुमच्याकडे असताना, ही यंत्रणा असताना, हे सगळं असताना एक माणूस तुम्हाला भारी पडतोय. उद्या तो सरकारचा कर्तन काय ठरेल म्हणून त्याचा आत्ता काळ आणायचा, हे जे तुम्ही ठरवलंय हे कधीच सभापती महोदय सत्य होणार नाही. आज एका गोष्टीचं दुःख होतं सभापती महोदय, की याच्यात अशा पद्धतीनं राजकारण करावं की न करावं आणि कुणासाठी करावं, ह्या गोष्टीचा सभापती महोदय खरंच मन आज सुन्न झालंय. सभापती महोदय, कोणी तरी 4 ओळी लिहिल्या. सभापती महोदय, तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं, दुगनी रफ्तार से निखरा हूं. सभापती महोदय, खरी लढाई आता इथून पुढे चालू होईल. तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे, धनंजय मुंडेला या प्रकरणात गोवायचे, आणि धनंजय मुंडेला तुम्हाला वाटते की कुठली चौकशी करायची आहे. आता तुम्ही नेमलेल्या न्यायिक विश्वास राहणार नाही, तुम्ही नेमलेल्या सुप्रीम कोर्ट जज विश्वास राहणार नाही, तुम्ही नेमलेल्या सीबीआय वर विश्वास राहणार नाही. ट्रम्प साहेबाला विनंती करा, FBI जमलत आणा, विनंती करा, मला गोवायचंच असेल. पण दादा, दूध का दूध, पाणी का पाणी, हे करावं लागेल, पारदर्शक करावं लागेल. सभापती महोदय, ही गंभीर बाब आहे आणि ह्या गंभीर बाबाच्या बाबतीत जर विधान मंडळाने एकत्रित काही निर्णय केला, अरे मला फाशी काय द्यायची, निवडणुकीत पाडा ना, दम आहे ना, निवडणुकीत पाडा, काय अडचण नाही. ती लढाई तिथं होऊ द्या. पण या विधिमंडळावर जर आक्षेप येत असेल तर तिथं फक्त भूमिका तुम्ही एवढ्याच गोष्टीसाठी घ्यायची
की एक विरोधी पक्ष नेता गेली 3 वर्ष झालं सरकारला आणि सरकारच्या नीतीला अडचणीचा होतोय, त्याला बाजूला करायचं तर अशा पद्धतीनं. सभापती महोदय, अशा पद्धतीचा उद्देश असेल तर मी स्वतःहून राजकारण संपवतो, मला काय बंद नाही पडलं. पण विधिमंडळाचं काहीतरी सार्वभौमत्व आपण टिकवणार का नाही, एवढ्याच अपेक्षेने सभापती महोदय थांबतो.